हॅलो, जेवलीस का? आलतो रानात, थोडं काम होतं. चुकती बारक कोण आहे रे ती? सारखंच का फोनवर चिटकलेलं असतं ते. सारखं दिवसभर शाळेत जाय नको काय नको, अरे आता बस त्या- फोनवर बोलत. आता त्यांना गरज नाही, शिक्षकांना गरज आहे. आता काय झालं माहितीये का, आता पोरांना नाही सरांना गरज आहे. कारण होय. की शाळेत दोघं तिकडे पोरं असते ती, हं. आणि त्यातले पण कधीतरी नवसं मला एक पोरग उगवणार शाळेत, नाही तर शाळा काय रे. हॅलो, गावावर नाही येणार होती ना? कधी येणार होती? ए बाबजे का दोन कुत्रे आडवी आलती. ओके, ह्याच्यासाठी आपण थांबलो, आपल्याला धक्का मारून गेला. होय, आता लय बिझी माणूस झाला तो आता. तर सारखं आता फोनवर चिटकून असतं ना, त्यामुळे जाऊ दे लक्ष रे. नाही कोणाकडे आता त्याचं. आता कसं असेल, आता त्याच्या आयुष्यात कोणतरी नवीन आलं असेल ना, होय. त्यामुळे ते आपल्याला धक्का मारून गेलाय. हा हा. हे आजकालच्यांना काय नुसतं फोनवर बोलायला पाहिजे, नुसतं बाकी काय पाहिजे त्यांना. अरे नुसतं मोबाईल जर दिला ना, हा. मग काय सगळं त्यांनी दुनिया जिंकल्यासारखं वाटतं त्यांना. मग काय मोबाईल टीव्ही पबजी बिबजी खेळायला त्यांना पाहिजे मोबाईल. आता मोबाईलवर सगळं चाललं ना, त्यासाठी हा. आपल्या वेळेस असं नव्हतं रे. गेलं शाळेत, जर शाळेत नाही गेलं तर घरातली मार, मग त्यासाठी शाळेत जावं लागत होतं. हा. आता ह्यांना कोण विचार आहे. ही बसती सारखी तास तास दोन तास- तास मोबाईल दिवसभर भेटला की झाला दिवसभर विषय फोनवर संपला. बोलत बसती. अरे मोबाईल भेटला हातात तर विषय संपला ना. हं. शाळेत कशाला, ते सर आपलं हुडकतो रस्त्या त्यांना काय दिवसभर गेम खेळायला तीच पाहिजे नुसतं, दुसरं काय नको ह्यांना. आपल्या वेळेत असलं नव्हतं राव. हा. तेव्हा फोन म्हणजे काय आपल्याला एवढं जास्त माहिती पण नव्हतं. आणि आता त्यांना आता मोबाईल, मोबाईल तेव्हा तुम्ही जेवणार, तेव्हा शाळेत जाणार ते. टीव्ही पाहिजे बघायला ते ह्यांना. पाहिजे ह्यांना. काय ह्यांचं का पुढे लय अवघड आहे. मग तपासून आता पूर्ण असं बोलायला लागलं. घरची आयुष पुरवतात ना सगळी, फोन बिन सगळी देते ती घरची. त्यामुळे तर त्यांचं लाडले झाले. तर आपलंच वाईट म्हणायचं का रे? ह्यांचं काय निवांत आई बाप देते ह्यांना, ह्यांना काय. तर काय आता तर काय बघतो ना, आता एवढीच आहे. हा. आपण आता एवढं झालं तर राब राब राबतोयच आपण. जाऊ दे चल, आपलं काम पडलं आपल्याला करायची, ती आयुष्यभर ती काम जाऊ दे काम होतं आपण चला. कुठं नादाला लागत काय करायची, काम राहिले आपल्या साईडला. लागायचं ना. तुला समजलं का? त्या मोऱ्याच्या पोराला शाळेच्या पाठीमागे दारू पिताना सरांनी पकडला. मग काय केलं? काय लय मारलाय त्याला. तो पाटलाचा महेश काय काम करतो? काय करतोय? आलाय पुण्यातनं माघारी घरी, परवडाना म्हणून. अरे परवडून घेतलं तर परवडेल ना त्याला. तर काय, अरे लय जणांचं जॉब गेल्यात वाटतं. आता आर्थिक मंदी येणार आहे म्हणतात. तेच तर टेन्शन आहे ना. मोठ्या सिटीमध्ये गेलेलो जॉबसाठी, पण काय झालंय, आलो ना होतं तिथंच परत. का काय रे झालं? काय नाही रे, सहजच म्हणालो. सांग की, काय तर झालं असेल. जाऊ दे. काय रे? मध्ये मध्ये येतंय. जाऊ दे. ए सरजा, अरे इथं बसला जोय. काय रे? अरे त्या पोस्टमन काकाने दिलंय. काय काय धर, वाच तूच वाच. नाही तूच वाच. वाचतोय ना मी. आईला ही पण गेली वाटतं आता. काय राहायचे? आता काय सांगू तुला. चला, लेटर आलंय आता. आपण काय त्यात लिहिलंय म्हणजे काय ना काय तर असेल. काय झालं मला जर कळू दे. काम धंदा गेला, आता दुसरा शोधायचा. जाऊ दे, दुसरा येईल जॉब. आता बघू, उद्या जातो कुठेतरी, बघतो शोधतो, कुठे भेटला तर भेटला, नाहीतर हे आमचं जीवन असंच जाणार वाटतं. ती काय रे? तुला पण बघायचे? सांग की आता. अरे मागच्या वेळेस तुम्हीच कालवा केला की माझा. अरे तुझं काय चालू गेलाय? अरे लग्नाच्या वेळेस कुणी केला, ते दुसरं कुठे गेले. काय म्हणतो का, हाय का त्याची काम करा ती करा, वर आम्हाला जी नाव ठेवते कसल्याला काय आम्हाला मध्ये घेऊ नका. आम्हाला तुमचा विषय काय माहित नाही. दोन आहे ती ना, येऊन तो दुसरा, तिने पार माझी वाट लावली, सांगितलं ना मागच्या वेळेस. आम्ही जर वाट लावली असती तर ही त्याला दिलं पण नसतं.
हीच की वाट लावलेलंच घेऊन आला की तुम्ही. कुठे चांगली न्यूज आणली ही तरी. हे बरं सांग केला का काय ती नको नको, मागच्या वेळेस तुम्ही लय कालवा केलाय. नाही की, अरे दोघा ठिकाणा सांगितलं असेल मी. अरे दोघा तिघं कुठला अख्खं गाव बोंबलं ताई माझ्या नावाने. नाही बाबा सांग की काय आहे बघू. नाही मी कुणाला नाही सांगित. नको नको नको. अरे मी आहे की माझ्या विश्वास मी आहे की. काय सांगितलं सांग मला, दाखव सांग तरी, दाखव आता का पप्पी घेतो का माझी? ए तू ढकलतो का मी ढकलू याला? तो तुमच्या दोघाचा विषय आहे ते तुम्ही बघा. ही असा हात काढत. तू जा, मी तुला आहे ना नंतर सांगतो काय झालं. तू जा. अरे नंतर मला नाही कामायची बरं, मी तुला गावी नाही गावणार. आता सांग की. तू आत्ता जा, मी तुला निवांत सांगतो. मला वेळ भेटेल तेव्हा मी सांगतो. मला वेळ नाही ना, मला काम पडल्यात बाबा. ते आले म्हणजे तुला दिलं ना तर कशाला आलास तू तुझ्या का ते माझं काम सुरू बरं पोस्टमॅन तुझ्याकडेच दिलंय, त्याला दुसरा कोण गावला नाही का गावात? अरे मी कोण आहे माहितीये ना, गावाला कोण दिसत नाही तिथं कोण दिसतं? संदीप दिसतं माहितीये ना. ए सांग त्याला जायला. नाही का तुमची काम करा ते करा, वर आम्हालाच बोलताय. राहू द्या, जातो मी परत. बरं, सांगा बरं, काम बरं. चालतंय. सांगा तुम्ही, परत सांगतो मी तुम्हाला पण दाखवतो संदीप काय ते. जातो मी. चला आपण पण जाऊ, बघू उद्या काय भेटलं तर बघतो कामधंदा. चला. सर पोरं कुठे गेले ती? अहो काय मला पण दिसली नाहीत. काहीतरी ते नोकरी शोधायचं चाललंय त्यांचं. बायोडाटा घेऊन फिरत होती, ह्या कंपनीत अप्लाय करायचं आहे, त्या कंपनीत अप्लाय करायचं आहे, हे चाललंय त्यांचं. हे अप्लाय करायचं पण इथं आमचं पाण्याचं वांद झालं ना पोरांच्यामुळे. पोरं भेटना तिथं गावात 10 चक्रा झाल्या, पण पोरग काय एक पोरग भेटना. अहो तुम्ही पैसे देता का भैया साहेब वेळेवर? पैसे बिना पैशाची पोरं थांबतील का आतापर्यंत? तुम्ही सांगा, बघताय आता काय पोरं हात धुवून मागं लागते ते पैसे जर नाही दिलं तर. अहो बऱ्याच जणांनी माझ्याकडे तक्रार केली तुमच्याबद्दल. तसं कसं होईल? भैया साहेब पैसेच देत नाहीत. पैसे देत नसते तर पोरं आले असते काय? मी त्यांनाच तेच सांगितलं, भैया साहेब तसा नाही माणूस, चांगला आहे, देईल पैसे. थोडंफार इकडे तिकडे होतच. पैसे द्यायला दिले पण पोरं कुठे गेली? पोरं येतील की आहे, काय पोरं कुठे अहो, जाते कधी? ती? पोरं तर काय भेटेल, पैसे काय असतील ते तर द्यायला येतील, पण पोरं बघा. मी सांगितलंय दोघा तिघांना, भैया साहेबांना माणसांची गरज आहे, पण ते होतोय विषय कसा, पोरांना आता नोकरीच पाहिजे, त्यामुळे ते जरा नोकरीसाठी प्रयत्न करतायत सगळीकडे. सर्व मान्य आहे, पण आता काय झालंय, या भुईमुगाला पाणी तर पाजलं पाहिजे. त्यासाठी पोरं बघा एखादं कोण असेल तर तुम्ही फोन फिन फिरवा, कोण हो, असेल तर बघा. बघतो, सांगतो. संदीप आलाय बघा. अहो, तो काय कामाचा ना धामाचा. आता हे आलाय वे, ह्याला 4 दिवस झालं सांगतोय मी. कशाचं? भुईमुगाला पाणी पाजतो म्हणतोय तो, अजून पाणीच पाजतोयस. आजच्याला काय पाजा येईल की, मग ते जाऊ दे, पाणी आपण बघू परत. ईश्वरच्याचं कळालंय का? काय झालं? अहो, नोकरी गेली त्याची पुण्यातली. काय बोलतोय? मग अरे वा 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 वा, काय आनंदाची बातमी आणलीस. तरी सर तुम्हाला मी सांगितलेलं, वाटलेलं त्याची ते गुणच तशी होती. चालायचं भैया साहेब, काय असतंय की का नशीब. मला वाटलेलंच. ह्या बातमीसाठी ही घे बक्षीस. अशाच बातम्या आणत जा. आणतो की त्याला काय अजून आहे ते तुम्हाला सांगतो नंतर. भैया साहेब, शोभतं का तुम्हाला ह्या गोष्टीवर आनंद व्यक्त करणं? काय संदीप, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपल्या गावातल्या एका होतकरू मुलाची नोकरी गेली आहे, कसं आनंद व्यक्त करणार भैया साहेब? आपल्या गावातला मुलगा आहे शेवटी, तो कसाही असे ना का. भाईसाहेब आहेत, त्यांचं काय नाव आहे? अहो, तसं नाही, म्हणजे कसं, मग तुमचं नाव आहे ना, तसं तुम्ही गावात आहे, तसं तो नाही ना, मग त्याचं नाव कसं असं? असं म्हणा. हा, तसं असं म्हणायचं. तो पण गावातलाच रहिवासी आहे, असं कसं तुम्ही म्हणताय? गावातला आहे पण गावात नाहीच ना तो, असून नसल्यागत आहे ना तो. तो येणार यात्रेला, कुठला कार्यक्रम असला तर. गावातली प्रॉपर आहे का गावातला तो? अहो, शेवटी गाव तेजच आहे ना, असं कसं तुम्ही बोलू शकता? मला काय कळनाच झालंय ते तुमचं. पण खरं. बरं बाई, सब जा का, मला काम आहे जरा घरी, जातो मी. दुपारी ये कामाला. कशाला? पाणी पाजायला. पाणी पाजा. हो, हा. येते.